घरकाम करणाऱ्यांना मारहाण आणि इंजेक्शन दिल्याचा प्रकार समोर आलाय। बजाजनगर पोलिसांनी आरोपी वडील आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बालाघाट येथील रहिवासी ओमप्रकाश बिंदवारी आणि त्यांची पत्नी चंदा कामाच्या शोधात नागपूरला आले होते। एक जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी बास्केटबॉल ग्राउंडमधील रहिवासी अमीन तिवारी यांच्याशी संपर्क साधला। ऑक्टोबरपासून ओमप्रकाश ड्रायव्हर म्हणून काम करत आहे आणि चंदा स्वयंपाकी म्हणून काम करते। ते त्यांच्या 2 मुलांसह तिथे राहत आहेत। 12 डिसेंबर रोजी चंदाने अमीनच्या मुलाला सांगितले की जेवण तयार आहे। हे ऐकून अमीनच्या मुलाने चंदाला शिवीगाळ केली आणि धक्कामुक्की केली। चंदाने तिच्या पतीला घटनेची माहिती दिली। ओमप्रकाशने अमीन आणि त्याच्या मुलाला सांगितले की जर तुम्हाला आमचे काम आवडत नसेल तर आम्हाला काढून टाका। हे ऐकून अमीन आणि त्याच्या मुलाने ओमप्रकाशला पकडले आणि त्याच्या पाठीत आणि पायात इंजेक्शन दिले। त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तू आता मरणार आहेस। त्यांनी त्यांच्या मुलाला खाली फेकून मारण्याची धमकीही दिली। ओमप्रकाशने त्याचा पगार मागितला आणि त्याचे सामान मागितले। अमीनने नकार दिला। ओमप्रकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले। बजाजनगर पोलिसांनी अमीन आणि त्याच्या मुलाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। अमीनने यापूर्वी इतर लोकांच्या वाहनांच्या खिडक्या फोडल्या होत्या। या ताज्या घटनेमुळे जनतेत मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झालाय। पोलीस स्टेशन बजाजनगर येथील फिर्यादी चंपाबाई बिंदवारी वय 30 वर्ष राहणार कटनी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे अमित तिवारी आणि त्यांचा मुलगा आर्यन अमित तिवारी यांच्या विरुद्ध BNSचे कलम 118A 126(2) 79 296 351(3) 35 BNS अन्वये दिनांक 13/12/2025 गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची जी घटना आहे ती 12 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडलेली होती। यामध्ये फिर्यादी हे आरोपींच्या घरी घरकाम करतात, त्या लेडीज आणि त्यांचे पतीसुद्धा तर आणि त्यांचेच फिर्यादी हे आरोपीच्याच घरी राहतात। मागील 2 महिन्यापासून त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलेली होती। तर यांना वारंवार ते लोक त्रास द्यायचे आरोपी फिर्यादी पक्षाला आणि घटनेच्या दिवशी त्यांनी फिर्यादीने मी घरी जाऊ का असे विचारले असता आरोपी क्रमांक 1 अमित तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली असली आणि तसंच त्यांचे पती जाब विचारायला आले असता त्यांच्या पतींना सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि इंजेक्शनची सुई जी असते त्या सुईने त्यांच्या पाठीवर त्यांनी मारून जखमी केलं। त्यामुळे आपण जुनं भादवीचं कलम 324 प्रमाणे यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि लवकरच यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल करण्यात येईल। फिर्यादी हे मागील 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी यांच्याकडे घरकाम करत होते, म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, घराची सफाई आणि फिर्यादीचे पती हे आरोपी यांची गाडी चालवायची कार।